हॅलो 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 मी कसं करणार मी कसं पहिले विको द्या एक नंबर मध्ये हां बघा हॅलो हॅलो हां हॅलो पाठीमागचं कमी करायचं पुढे द्या हॅलो 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 इकोच मला परत चालू कर कधी पाहिजे चालू कर हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय
तुमच्या सगळ्या ग्रुपवर ठेवायचं आणि स्टेटसला पण ठेवायचं ओरिजिनल पाठवून. Thank you.
हॅलो 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 माझं बेस कधी लय वरती घे. बेस बेस कधी फक्त काय नाही, तू करत पडतं. एवढं नाव घेतलं. हॅलो हॅलो दादा तो पलीकडचा बॉक्स थोडासा आत येता का तुम्हाला आवाज हॅलो. थोडासा आत द्यावा हॅलो हॅलो कडक करायला त्याला झालं एक 12 वाजता 1 वाजेपर्यंत येणार आहे. हॅलो हॅलो एक दिवस आहे पण आज दप्तर ताब्यात येणार ते. हो. हरी हरी रे आज तुझ्याचं नको परत. ह्याचा रिटर्न जातोय का मदतीचा दसो परमविख्यातो वेदान ब्रह्मया सत्सतो नारद दान नामती देक्षुतया चिंकर्मा जेने धर्मज कविला शिवाजी संगारी रणवाणी कावतरला दयाची कुळी दया चक्रवर्ती चरण कमळे साष्टांग मानून करीत असो राम कृष्ण
शेवट दोबला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आवाज नाही. गोड झाला माझा बहु गोड झाला. शेवट दोबला माझा बहु गोड झाला, गोड झाला. शेवट दोबला माझा बहु गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. दुखाचा मागुता अवघ्या दुखाचा मागू, अवघ्या दुखाचा मागुता. अवघ्या दुखाचा मागू, अवघ्या दुखाचा मागुता. आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, रघुमाई
आता घेऊन धनी आता घेऊन धनी घेऊन धनी आलो निजाच्या माहेरा माहिरा बेटी रकुमाई चावरा बेटी रकुमाई वारे वाटाळकरी हालाला बारी का उडी उडी आवाज आहे का थोड़ा थोड़ा हेलो अरे हरे रे नारा रे ना रे ना रे रे ना रे
तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तुम्हाला शेवट तुम्हाला शेवट शेवट शेवट
Thank you.
शेवट तो भला शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागोता आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा तुका मनेवाणी घेता घे धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा विठाला ओम नमो ज्यात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस विद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी ज्योती जयंती गेली स्मरण होय सकळ विद्येंची अधिकरण तेची बंधुश्चरण श्री गुरुंचे नमस्कार महायोग पीठे तटे भीमरत्यम वरं कुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य दिष्टं दमानंदक परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारू चरण संतांची त्यांच्या कृपादानी एकतेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका गुरु मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो Thank you.
परमेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादून पावन झालो चराचरी मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायासी विलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी मुखम करोति वाचालम भंगुम लंघयति गिरिं यत्कृपातमुदे परमानंद माधवम शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी ज्या कारणानिमित्त तुम्ही आम्ही जमलो ते कार्य कारण तुम्हाला मला सांगायची गरज नाही माय बापू. एका जबाबदार कुटुंब प्रमुख एका पितेच्या पुण्यस्मरणेनिमित्त तुम्ही आम्ही जमलो दादा. जीवनामध्ये जगत असताना माणसानं असं जगावं प्रत्येक वेळी आम्ही सांगत असतो का तर माणसाचा जन्म एकदाच आहे. परत माणूस म्हणून साहेब जन्माला याल याची शाश्वती नाही आहे दादा. बाकीचा जन्म परत परत मिळू शकतो रे दादा पण मृत्यू लोकांमध्ये जन्माला येण्याकरता माणसाचा देह एकदाच आहे. देव असो देवाचा बाप असो या जगात कुणी असो त्या प्रत्येक जीवाला एकदाच या मृत्यू लोकात यावं लागणार आहे. पण जगत असताना माणसानं आयुष्यामध्ये इतकं कीर्तिरूपानं जगावं बस बस. ज्या दिवशी जाल त्या दिवशी वैऱ्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी यावं. किती जरी कट्टर वैरी असला तरी त्याच्या सुद्धा डोळ्यात एक दिवस आपली दुःखाची बातमी कळल्यानंतर त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी यावं. इतकं माणसानं आयुष्यात चांगलं जगावं. एका जबाबदार कुटुंब प्रमुख एका पितेच्या पुण्यस्मरणेनिमित्त जमलो कैलासवासी वैकुंठवासी पैलवान तुकाराम निवृत्ती पाटील. गावचं सरपंच पद भोगत असताना चेअरमन पद सदस्य पद भोगत असताना परमार्थाची सेवा करत असताना जन्माला आल्यानंतर जे ज्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात त्या प्रत्येक गोष्टीचं भान ठेवून खऱ्या अर्थानं पैलवान साहेबांनी जीवन जगलं आणि यह लोकीची यात्रा संपून गेली. या जगात जावं प्रत्येकाला लागणार आहे. बसलेले तुम्हाला प्रत्येकाला कानाला हिसका देऊन ऐकून जा. या जगात कुणी असू द्या या जगात कुणी माणूस असू द्या या प्रत्येक जीवाला जावं लागणार आहे. मी कंबर आवळून तुम्हाला कीर्तन सांगतोय गड्या पण एक दिवस माझ्या करता सुद्धा माझ्या दारामध्ये नक्की गर्दी गोळा होणार आहे. अजून सोपं सांगू बसलेले तुम्ही जरी इथपर्यंत पोहोचला असला तरी कदाचित एक दिवस तुमच्या दारात सुद्धा तुमच्या करता नक्की गर्दी गोळा होणार आहे. पकवाज वाल्याने कितीही चांगला पकवाज वाजू द्या पकवाचा हितच राहील रे पण पकवाज वाजवणारा एक ना एक दिवस नक्की जाणार आहे. विणकऱ्याने कितीही गोड विना घेऊ द्या या जगात विणकरी जाईल पण विना हा चिरंतर साहेब टिकू शकतो. अजून पुढे जाऊन सांगून जातो ऐकून जा. अरे सजीवाची तर शाश्वती नाहीये पण या जगात निर्जीवाची सुद्धा शाश्वती नाही. महाराज कस काय म्हणतात निर्जीवाची शाश्वती नाही हो. बसलेले मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला वरती पडदा दिसतोय मंडपामध्ये वर पडदा घातलाय दिसतोय सर्वांना. मंडपवाल्यांना पडदा घेऊन नाही म्हटलं तर 10 वर्ष तर झाली असतील 5 वर्ष तर झाली असतील पण एक वाक्य सांगून जातो ऐकून जा. दिसताना मंडप तुम्हाला चांगला दिसतोय पडदा चांगला दिसतोय. कदाचित मंडपवाल्यानं जर इथून पडदा काढला आणि दुसऱ्या एखाद्याच्या ठिकाणी जर नेऊन टाकला बांधला आणि एखाद्या बांधवानं जर त्यात उडी मारली तर बसलेल्या सगळ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. तो पडदा काय होईल फाटेल. पडदा फाटणार आहे पण मालक जर चिंगूस असेल तर तो टाकू देणार नाही तो शिवल्याशिवाय राहणार नाही. बसलेले मला एका प्रश्नाचं सगळ्यांनी उत्तर द्या. तो शिवून किती दिवस शिवणार आहे. शिवून तो किती दिवस पडदा शिवणार आहे. एक दिवस त्याला पडदा सुद्धा तो एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकून द्यावा लागल नाही तर त्याला जाळावं तरी लागल. बसलेले मला प्रश्नाचं उत्तर द्या. ते सजीव आहे का निर्जीव आहे. निर्जीव साहेब निर्जीवाचीच या जगात शाश्वती नाही मग सजीवालाच आजपर्यंत गर्व कशाचा फुगला.
द्यारी सोडून या जगात प्रत्येक जीवाला जावं लागल. तुम्ही असो मी असो या जगात राहण्याकरता कुणीच आलेलं नाही. कारण तुमचा माझा भरोसा नाही दादा. मी सांगत नाही, एका कविकारां ठिकाणी गोड ठिकाणी वर्णन केले दादा. या जगात तुम्ही पाहुणे म्हणून आलात, पाहुण्यासारखं राहा आणि पाहुण्यासारखं इथून निघून जा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. ऐकून जा, ऐका ऐका तैसे असावे संसारी. जीवनामध्ये जगत असताना असं जगा की ज्या दिवशी जाल त्या दिवशी कीर्ती रूपाने राहावं लागेल. कारण तुमचा माझा भरोसा नाही, एक दिवस प्रत्येकाला या मृत्यू लोकातनं जावं लागेल. एका कविकारानं गोड ठिकाणी वर्णन केले दादा, सांगून जातो, ऐकून जा. काय म्हणतो तो कविकार, ऐकून जा. अरे तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाची सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला. बसलेली कशाची गोडीला बांधायची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडीला बांधायची. कधी लागेल वेड्या तुला गोडीला बांधायची. जन्म मोलाचा घालवू वाया. बघून घे तू, बघून घे तू, बघून घे तू. मी सांगत नाही, 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक शांत महात्मा होऊन गेले. या भरकटलेल्या समाजाला सांगण्याकरता 750 वर्षापूर्वी हा समाज वेगळा वागेल याचं उदाहरण माझ्या माऊलींनी जगद्गुरु तुकोबरायांनी जीवनामध्ये ठेवलं असेल. म्हणून 750 वर्ष होऊन गेली. ज्ञानोबरायांनी पवित्र असा या महाराष्ट्राच्या मातीला ग्रंथ दिला, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माझ्या ज्ञानोबरायांनी लिहून ठेवलं, उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जायचे परिभ्रम मेले का. अजून सांगू का, या जगात कुणी असू द्या, या प्रत्येक जीवाला जावं लागल. एक एक योनी कोटी कोटी फेरान मग लागे मनुष्य देहाचा वारा. एवढं सगळं फिरून यावं लागल आणि मगच माणूस म्हणून तुम्ही जन्माला याल. याचा अर्थ माणसाचा, दादा मी खूप कमी ठेवा बोलताना माझा, याचा अर्थ माणसाचा जन्म सजासजी तुम्हाला मिळालेला नाही, सोपाही मिळाला नाही. 1,00,000 वर्षाचं आयुष्य माणसाला होतं बसलेले. किती वर्षाचं? 1,00,000 वर्ष माणूस जगत होता. देव म्हणला एवढे दिवस माणसं जिद्दी ठेवून करायचं तरी काय. देवानं त्यातला एक शून्य काढला. 10,000 वर्षाचं आयुष्य झालं माणसाला. 10,000 मधला एक शून्य देवानं काढला. 1,000 वर्षाचं आयुष्य मानवाला दिलं. देव म्हणला इतके दिवस माणसं जिद्दी ठेवून करायचं काय. त्यातला बी देवाने एक शून्य काढला. माणसाला आयुष्य राहिलं फक्त आणि फक्त 100 वर्षाचं. आता देवाला एकच हात जोडून प्रार्थना आहे त्यातला बी शून्य तेवढा काढू, नाहीतर जगायचं किती दादा माणसानं. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहे का. जन्माला आल्यापासून तुम्ही आम्ही एकाच गोष्टीची चिंता केली, ती म्हणजे फक्त माझा प्रपंच मोठा व्हावा, हे मोठं व्हावं, ते मोठं व्हावं. पण कधीतरी माणसामध्ये आल्यानंतर माणुसकी दाखवण्याकरता या समाजासाठी तुम्हा आम्हाला जगलं पाहिजे. कदाचित हेच कैलासवासी वैकुंठवासी
तुकाराम निवृत्ती पाटील या काकांना नक्की जीवनामध्ये त्या गोष्टी समजल्या असतील, म्हणूनच कदाचित पाठीमागं त्यांच्याकरता आज टाळ वाजतो, भजन होतं, कीर्तन होतं. बसले अजून सांगू का, जीवनामध्ये माणसानं इतकं जगावं, बस बस, इतकं चांगलं जगावं, ज्या दिवशी मराल त्या दिवशी कीर्ती रूपानं पाठीमागं तुम्हाला राहता आलं पाहिजे. तुमचं आमचं काय घेऊन बसला? ज्या जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा समाजानं त्रास दिला, त्या समाजाला सुद्धा म्हणावं लागलं होतं. ऐकून जा बसलेले, कानाला हिसका देऊन ऐका. आज या काकांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आलाच ना, तर कानाला हिसका देऊन ऐकून जा. माणूस म्हणून जगत असताना काय जगावं याचं जिवंत उदाहरण तुम्हाला कुठं जाऊन बघायची गरज नाही. याचं जिवंत उदाहरण जर कुठं असेल तर पैलवान काका असतील दादा. काय जन्माला नंतर करावं लागेल याचं निश्चित भान त्यांच्या जवळ होतं. साहेब, बऱ्याचशाच गोष्टी आल्यानंतर परिवारातील तरी लोकांनी सांगितल्याच, पण जसा बॅनर बघितला आणि जसा मी बॅनरचा स्टेटस ठेवला होता, या खटाव तालुक्यातले मला 40 फोन आले. म्हणले महाराज, त्यांच्यासारखा माणूस परत होणे नाही. इतका चांगला माणूस होता, कधी कुठल्या माणसाला दुखवलं नाही. दुखवलं जरी असेल तर त्याचं चांगलं व्हावं म्हणून त्याच्याकरता एखादा शब्द बोलले असतील. राजकारण असो, समाजकारण असो, धार्मिक सेवा असो, प्रत्येकाच्या संकटापोटी तिथपर्यंत जाणारी लोक म्हणजे माझे काका होते दादा. पण एकच वाक्य सांगून जाईन बसलेले, ऐकून जा. या जगात जेवढी चांगली माणसं असतात ती देवाकरता प्रिय असतात. जीवनामध्ये जगत असताना इतकं स्वाभिमानानं जगा. मी दुसरी तिसरी नावं सांगत नाही रे दादा, राजकारणातली नावं नाही सांगत. बसलेले तुम्ही सगळे आध्यात्मिक मंडळी आहात. 2 या परमार्थिक क्षेत्रातली नावं सांगून जातो. आयुष्यात इतकं चांगलं जगावं, ज्या दिवशी तुम्ही मराल त्या दिवशी माणसाने म्हणून बरं झालं पिढा. तुम्ही कीर्तन ऐकताय दादा? नाही ना. अरे किती वैरी असू द्या, कट्टर वैरी असू द्या, त्यानं सुद्धा म्हणावं दादा, त्याच्यासारखा माणूस या जगात दुसरा कुठलाच नव्हता. असं कट्टर वैर्यानं सुद्धा म्हणावं. निघाला विषय म्हणून सांगून जातो. एका गावात सकाळी 4 पाहुणं आलं. एक माणूस रस्त्याच्या कडेला बसलं होतं. पांढरी तग कपडे घातलेली 4च्या 4 माणसं आली ना, आली त्याला त्याच्या जवळ येऊन थांबली आणि त्याला विचारलं, रामभाऊ, अरे गावात काकाचं घर कुठं आहे? त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं, म्हणला पाहुणं सकाळी आलाय आणि त्याचं नाव तुम्ही माझ्या समोर घेतलं. तुम्हाला काय अक्कल आहे का? पाहुणा म्हटला, झालं तरी काय? अहो काय झालं म्हणजे? त्याचं आणि माझं 7 पिढ्याचं वैरत्व आहे. आम्ही एकमेकाचं तोंड सुद्धा 7 वर्ष झालं, 7 पिढ्या झालं आम्ही एकमेकाचं तोंड सुद्धा बघत नाही. सकाळी उठून तुम्ही त्याचं नाव माझ्या समोर घेतलं, काही कळतं का नाही तुम्हाला? आर्याला पाहुणा म्हणाला, मला माहिती नव्हतं तुझं 7 पिढ्याचं वैरत्व असेल, पण मला तू दिसलास म्हणून मी तुला विचारलं, पण माझी चुकी झाली. बसलेले ऐकून जा. आलेल्या पाहुण्यानं तोंड माघारी फिरवलं. जसं तोंड आलेल्या पाहुण्यानं माघारी फिरवलं, तिथं जी बसलेलं माणूस होता ज्याचं 7 पिढ्याचं वैरत होतं, तीच आलेल्या पाहुण्याला म्हणतंय, नव मग कशावर था? किती पिढ्याचं वैरत्व आहे बसलेली? 7 पिढ्याचं वैरत्व आहे, पण आलेल्या पाहुण्याला म्हणते कशावर आलता? पाहुणा म्हणला, अरे तुझं आणि त्याचं 7 पिढ्याचं जर वैरत्व असेल तर मी कशाला सांगू तुला त्याच्याकडे कशासाठी आले.